मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली आहे। 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्यात। घोडबंदर इथं सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आहे। यामध्ये अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। तर वसई फाट्याहून याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। मी सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ आहे। अगदी सकाळपासून या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। आपण ही दृश्य बघतोय, वाहनांच्या मोठमोठ्या राम रांगा लागलेल्या आहेत। अगदी वसई फाट्यापासून घोडबंदर फाउंटन हॉटेल पर्यंत हीच अशीच वाहतूक कोंडी आहे। घोडबंदर मार्गावरती ज्या रोडचं काम सुरू आहे त्यामुळं या मार्गावरती अवजड वाहनांसाठी प्रशासनाने बंदी घातली होती, तरी मात्र आपण महामार्गावरती मोठ्या प्रमाणात जी अवजड वाहनं पाहतोय आणि त्यातच रस्त्याच्या दुरुस्तीचं कामही सुरू आहे। त्यामुळे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। वाहतूक कोंडीत भर पडलेली पाहायला मिळते। वाहतूक पोलीस असतील किंवा प्रशासनानं या अवजड वाहनांना बंदी घेतली होती आणि पर्यायी रस्त्याचा वापर करावा असं आवाहन केलं होतं। मात्र अवजड वाहनं याच रस्त्यावरून धावत असल्याने कोंडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। अगदी सकाळपासून आपण ही भली मोठी रांग पाहतोय, त्यामुळे संपूर्ण महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळते। कुठेतरी याचा फटका जो आहे तो लांब पल्ल्यावरून येणारे नागरिक आहेत त्यांना बसतोय। महामार्गाच्या या दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत महामार्गावरची ही कोंडी अशीच आपल्याला पाहायला मिळते। प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई।